आज कोजागिरी पौर्णिमा. मसाले दूध तर बनलंच पाहिजे ना. चला तर मग जेवढं बदाम तेवढं काजू असं थोडं तव्यावरती गरम करून घ्यायचं आहे. गरम करून झाल्यानंतर त्या मिक्सरमध्ये हे घालून त्यामध्ये थोडं वेलदोडं, हळद आणि थोडं केसर घालून ओबडधोबड फिरवून घ्यायचं आहे. अशी पूड तुम्ही तयार करून ठेवली बरणीमध्ये ना, तर केव्हाही त्याचा वापर तुम्ही करू शकताय. थोडं दूध आटवायला ठेवायचं. त्यामध्ये 1 कपासाठी 1 चमचा पूड आणि 1 चमचा साखर घालून व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. त्याला केसरचा कलर उतरेपर्यंत हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर याला सर्व करायचं आहे. सर्व करताना देखील त्यावरती थोडं केसर, चारोळी आणि ड्रायफ्रूट घालून आपल्याला हे दूध सर्व करायचं आहे. चला तर मग कोजागिरी पौर्णिमेची मसाले दुधाची तयारी झाली.